आणि गेले काही दिवस राज्याच्या राजकारणामध्ये एक चर्चा सातत्यानं रंगते, ती म्हणजे महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार की नाही. आता महाविकास आघाडीचा एक मोर्चा होतोय उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात, पण याच मोर्चावरनं काँग्रेसची थोडीशी कोंडी झालीये का याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. आणि ही कोंडी राज ठाकरेंमुळे होतीये का हाही प्रश्न उपस्थित होतोय. सध्या बिहारच्या निवडणुका सुरू आहेत आणि बिहारच्या निवडणुकांमुळे राज ठाकरेंपासून काँग्रेस सुरक्षित अंतर राखू पाहतंय का याची चर्चा रंगतेय. उद्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांच्या ऐवजी काही मोजक्याच नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडनं केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारच हजेरी लावू शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा वैयक्तिक कारणास्तव या मोर्चात सहभागी होत नाहीये. आणि याला कारण म्हणजे ठोस कारण मानलं जाते ती म्हणजे बिहार विधानसभेची निवडणूक. राज ठाकरेंनी याआधी सातत्यानं उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या भूमिकांमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो. त्याचमुळे काँग्रेसनं राज ठाकरेंपासून 2 हात सध्या तरी दूर राहणं पसंत केल्याचं दिसतंय. आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला, काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार. पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील. आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चन्नेतलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले. त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू, पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार. अत्यंत महत्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामं करता माझ्या बघत आता पण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पुरेशी घेतलेली आहे.